हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा रामबंधू निवडा। भारत UNSC मध्ये पहलगाम हल्ल्यात TRFच्या सहभागाचे पुरावे सादर करणार। संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादी निर्बंध समितीसमोर आज पुरावे देणार। पाकिस्तानचं भारताच्या पायाशी लोटांगण। सिंधू करारावरती भारताला पुनर्विचार करण्याची पाकिस्तानकडनं विनंती। पाकिस्तानचं सरकार दहशतवादी मसूद अझहरवर मेहरबान। ऑपरेशन सिंदूरमध्ये कुटुंबीय ठार झाल्यानं मसूदला देणार 14 कोटी तर मरकजे तय्यबही बांधून देणार। कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या विजय शहांवर FIR दाखल करा। मध्य प्रदेश हायकोर्टाचे आदेश तर विजय शहांना मोदींनी हकलावं, काँग्रेसची मागणी। तीन राज्यांच्या सीमेवर माओवाद्यांविरोधातलं सर्वात मोठं ऑपरेशन। 1,72,00,000 बक्षीस असलेल्या 31 माओवाद्यांचा खात्मा तर दंडकारण्यातील माओवाद्यांकडनं शस्त्र टाकण्याची तयारी। सांगलीला नेताना गुंड गजा मारण्यासह पोलिसांची मटण पार्टी। एका पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई। भेटायला आलेल्या तिघांवर गुन्हे दाखल। दोनही राष्ट्रवादी पक्ष विलीनीकरणाबद्दल सध्या तरी चर्चा नाही। कोणताही प्रस्ताव नसल्यानं चर्चेचा विषय उद्भवत नाही। विलीनीकरणाच्या मुद्द्यावरनं अजित पवारांची भूमिका। महाराष्ट्रात 5,127 कोटींची थेट परकीय गुंतवणूक। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ब्लॅकस्टोन समूहाशी सामंजस्य करार। राज्यात 27,510 रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार। माझी मुलगी इयत्ता 10वी पहिला क्रमांक, पहिल्यापासून त्याचा पहिला नंबर 1ली ते 10वी पर्यंत आला, पण आज या जगात ते बघायला 10वीतले शाळेत पहिली आली पण आज 30 जगात नाही। बारामतीत गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेल्या अंकिता कडाळेच्या आईचा आक्रोश। पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातल्या अनेक भागात अवकाळी पावसाचा धुमाकूळ। मावळमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पाऊस बरसल्यानं पिकांना फटका तर धाराशिवमध्येही पावसाची जोरदार बॅटिंग।